सामना 3 षटकांचा लक्ष सुद्या दोन्ही टीमचे 12th मॅन उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील आपण करूयात वेलकम स्वागत आहे। नंदा स्मृती खांडवल त्यांच्या विरुद्ध जानी स्पोर्ट्स वडपे असा हा निर्णायक सामना यानंतर आपल्या बेटीला जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये दाखल होईल, टॉप 4 मध्ये दाखल होईल। त्यासाठी ही महत्त्वाची लढत, ही महत्त्वाची भिडंत सध्या आपण बघत आहोत। ऑफिशियल अंपायर समीर शेख सर त्याचबरोबर राज ठाकरे सर दाखल झालेले आहेत। क्षेत्ररक्षण सज्ज होते जानी स्पोर्ट्स वडपेचं टीम हडल त्यांची नुकताच कंप्लीट झालेली आहे। संघनायकाने महत्त्वाच्या सामन्यासाठी टीममेट्सला काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, पण आपण सध्या बघणार आहोत काय रणनीती आता बनवली ती आघाडीसाठी। योगेश्वर पाटील आजचा दिवस ज्यानं गाजवलाय आणि त्याची सोबत देतोय आघाडीला स्ट्रायकर एंडला सलामीला सौरभ पाटील। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पंकज पारधी गोलंदाजीसाठी दाखल होतं। या टाइम काउंटर आपण स्टार्ट करूया। जसा पहिला बॉल पडेल 2:09 ही स्थानिक वेळ, जसा पहिला बॉल पडेल टाइम काउंटर सुरू होईल। लक्ष सुद्धा 3 ओव्हरची मॅच आहे। पहिली 2 षटकं कुठल्याही प्राप्त परिस्थितीत तुम्हाला 10 मिनिटात टाकून पूर्ण करावीच लागतील। जर एक्स्ट्रा वेळ तुम्ही घेताय तर मग त्यासाठी तुम्हाला एक एक्स्ट्रा प्लेअर इनफिल्ड मध्ये सेट करावा लागेल। या सूचनेकडे लक्ष सुद्धा। या सामना सुरू होतोय। जीजी स्पोर्ट्स मड संघ आपली उपस्थिती अनिवार्य हवी। प्रतिस्पर्धी संघ वाफाळे बी उपस्थित झालेला आहे। चला सामना सुरू होतोय। ऑफिशियल अंपायरचा ग्रीन सिग्नल दोन्ही टीमला आपण देऊयात। ऑल द बेस्ट, शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। पहिला बॉल फुल टॉस, सोबत असं टायमिंग नाही। इनफिल्डला फिल्डर पोहोचतायत पण थ्रो थोडा वाईड आला। ओव्हर द बॉलर रेड ऑन द स्टंप जर फेकी आली असती तर यदा कदाचित रनआउटची शक्यता नाकारता आली असती, पण तसं काही घडलं नाही। फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये नॉस्टाकरेनला सेफ सुरक्षित पोहोचतोय तो अर्थातच सौरभ पाटील। आणि महत्वाच्या सामन्यात नंदा स्मृती खांडवलचं खातं खुलं होतंय। धावफलकाचा शुभारंभ श्री गणेश सध्या पहिल्या बॉलवर होत असताना सौरभ पाटील मागच्या सामन्यामध्ये हवं तसं योगदान त्याला देता आलं नव्हतं, पण या सामन्यात पहिली सिंगल धाव त्याला देखील कॉन्फिडन्स देऊन जाईल। वेलकम बॅक, स्वागत आहे सर्वांचं। मुरबाडकर चषक दमदार पर्व, आजचा महान अंतिम दिवस। लाईन पाहावी लागेल पण तो सांगतात इट इज डॉट बॉल। ऑफटमच्या अधिक बाहेर शफल झाले होते योगेश्वर पाटील, गोलंदाज देखील तितका चप्पल पाहायला मिळाला। मिडल आणि लेग स्टिक वरून टप्पा पडल्याबरोबर एक्स्ट्रा बाउन्स घेत असताना हा बॉल सरळ बिहाइंड द विकेट यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावला। डॉट बॉल न झाली आहे सांगता आणि छोटेखानी कमबॅक त्या ठिकाणी होत असताना पंकज पारधी कडून शॉर्ट बॉल हुक केलाय, फाइन लेगच्या बाजूने काढलाय। आउटफील्ड अत्यंत वेगवान, बॉल चाललाय डीप फाइन लेग सीमारेषेच्या बाहेर। योगेश्वर पाटीलच्या बॅट मधून पहिला चौकार। थँक्यू। या चौकाराने मात्र धावसंख्या सध्या आपण बघत आहोत पोहोचली पुढे ती 5 ऑन बोर्ड, 5 धावा धावफलकावर। शफल 11 होत असताना गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर केला, फक्त दिशा दिली 4 धावा। फुलटॉस आणि फुलटॉस फिरवलाय, पाठवलाय मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर। कन्फर्मेशन सिग्नल ऑनफिल्ड अंपायर कडून आकर्षक मुरबाडकर चषक षटकार। या रिप्ले आपण पाहूयात। ओव्हर द विकेट आले होते। लो फुल टॉस बॉल पंकज पारधीचा स्लॉक करत असताना चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग। या षटकारासोबत धावसंख्या सध्या फ्लाय झाले, एकूण अंकित होत्या त्या धावा 11, 11 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो। पॉवर प्ले मध्ये सध्या पॉवर पॅक स्टार्ट आघाडीसाठी योगेश्वर पाटीलचा। शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटर आले, पुल केलाय, गुल केलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर। लागोपाठचा दुसरा तडाखा, बुलंदी पॉवरफुल हिट, सिक्सर। रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बॅकफुटवर आले, पोझिशन मध्ये होते, वाट पाहिली आणि तदनंतर या बॉलची मात्र वाट लावली।
पंकज पारदीच्या विरुद्ध आता आक्रमक पवित्रा धारण केलेलं आहे. फलंदाज योगेश्वर पाटील स्कोर आपण बघत आहोत 17-17 ऑन बोर्ड. जीजी स्पोर्ट्स मड संघ उपस्थित झालेला आहे, वेलकम. त्याचबरोबर वाफाळे बी संघ देखील उपस्थित झालेला आहे. पहिलं सत्र जसं संपेल मित्रांनो, दोन्ही टीमच्या संघटकांना विनंती असेल आपली उपस्थिती टॉससाठी अनिवार्य आहे. धावा आपण बघत आहोत बनलेल्या आहेत 17-17 ऑन बोर्ड. जवळजवळ 2 वाजून 13 मिनिटं झालेले आहेत. आजच्या निर्णायक महत्वपूर्ण अंतिम दिवसातील हा चौथा सामना सध्या सुरू आहे. यापूर्वी 3 मॅचेस आपण कव्हर केलेले आहेत. शिवप्रेमी शिरगाव संघ टॉप 4 मध्ये दाखल झाला थ्रू द बाय. आई गावदेवी पीसी संघ टॉप 4 मध्ये दाखल झाला आणि यातून एक विनिंग टीम देखील टॉप 4 मध्ये दाखल होईल. धावा बनलेले आहेत 17 गोलंदाज सर्व आहेत. पंकज पारदी ज्याच्या विरुद्ध आक्रमण सध्या आपल्याला पाहायला मिळालं फलंदाज योगेश्वर पाटीलचं. स्टील 1 टू गो. ओ समोर लेफ्ट केलं ऑन दी अप. व्हाट अ शॉट. लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक धमाका. लागोपाठचा तिसरा देखना राजेशाही रुबाबदार फटका षटकार. चांगलं टायमिंग सध्या आपल्याला पाहायला मिळालं. रिप्ले पाहूयात. ऑन द खेळतात फुल लेंथ होता. बॅटचा स्विंग फॉलो थ्रू हँडने कोऑर्डिनेशन आणि बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना लॉंग ऑफला हा दमदार षटकार लागोपाठचा तिसरा येताना पाहायला मिळाला. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची झाली सांगता टीमची टोटल 23 धावा विदाउट एनी विकेट लॉस. वॅगन मिल सध्या आपल्या स्क्रीनवर. या षटकात एक चौकार जो गेला फायनलच्या दिशेनं 2 षटकार पाहायला मिळाले. मिड विकेटला तर लॉंग ऑफला एक षटकार आपण पाहिलेला आहे. टोटल बनलेली आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 23 धावा. कल्पेश लाखात गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. पहिला डाव सध्या सुरू असताना सौरभ पाटील आता आघाडीसाठी दाखल झालेले आहेत. सध्या आपण त्यांना बघत आहोत स्ट्रायकर एंडला. कल्पेश लाखात वरती आता जबाबदारी असेल. फ्रंटलाईन गोलंदाज मागला ठरलाय. त्याचा कमबॅक होईल का. शॉर्ट बॉल पुल केलाय, गुल केलाय सीमारेषेच्या बाहेर. सौरभ पाटीलचा पहिला पलटवार. मॅक्सिमम हिट, क्रॅकिंग हिट, सिक्सर, षटकार. या षटकारांना धावसंख्या सध्या फ्लाय होत असताना उंचवडी घेत असताना जाऊन पोहोचली होती नंदा स्मृती खांडवलची 29-29 धावा. निखिल जाधवचं देखील येणं अजून बाकी आहे, ज्यानं मागच्या सामन्यात जबरदस्त डॉमिनेटिंग बॅटिंग केली होती. पण आता या दोनही फलंदाजांनी चांगला स्टार्ट करून दिलेला आहे. हो खोलात होता बॉल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. ड्रिल करून दाखवत आहेत. सौरभ राऊंड विकेट आले होते. कल्पेश चांगला वेग पाहायला मिळाला. पायामधून बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. यष्टीरक्षकाचं बॅकअप येत डॉट बॉलचे झाले सांगता. धावसंख्या सध्या स्थिर स्थगित आपण बघत आहोत. 29-29 धावा सध्या स्कोरबोर्डवर. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न मिस टाइम पण वॅकंट एरिया. इनफिल्ड मध्ये मिड विकेटला जवळपास कोणीही क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता. डीप मधून बॅकअप केलेलं आहे. तोपर्यंत एक धाव प्राप्त होताना दिसेल. या सिंगल धाब्याच्या सोबतीने धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली होती 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावर. 5 चेंडू 22 धाब्याचं योगदान देणारा आघाडीचा सलामीवीर रन मशीन ऑफ टीम नंदा स्मृती खांडवल योगेश्वर पाटील सध्या स्टाकरला खेळतो, ज्याच्या बॅटमधून फर्स्ट पॉवर प्ले मध्ये लागोपाठचे 3 षटकार आपण पाहिलेले आहेत. स्वतः कॉन्फिडन्स त्याच्याकडे आणि काय जबरदस्त फलंदाजी थ्रू आउट इन दिस टुर्नामेंट त्याच्या वतीने आपण पाहिली आहे. नेहमीच हावी होता आलेला आहे तो या स्पर्धेमध्ये गोलंदाजांच्या विरुद्ध आणि मारतो तो फार लांबच मारतो, ही त्याची खासियत आहे. धावा बनलेले 30. दुसरं षटक सुरू आहे. 3 चेंडू 7 धावा कल्पेशने आतापर्यंत खर्च केलेला आहे. एकही विकेट नंदा स्मृती खांडवलने आतापर्यंत गमावली नाही. ही अभेद्य पार्टनरशिप, ही भागीदारी सध्या आपण बघत आहोत या 2 फलंदाजांच्या दरम्यान. गोलंदाज तयार कल्पेश. चला टाइम काउंटर सुरू आहे. वेळ जास्त घेत आहे. 2 मिनिटात 3 बॉल टाकावे लागतील. लक्ष सुद्धा 8 मिनिटं ऑलरेडी घेतलेली आहेत. फुल टॉस मिस टाइम फटका लॉंग ऑफ पोहोचलाय.
आणि कॅच ड्रॉप सेकंडचा कॉल आहे आणि दुसरी धावी तितक्या सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देते असं म्हटलं जातं आणि ते चित्र या बॉलवरती स्पष्टपणे पाहायला मिळालं. साधा सोपा सज्जल डीप लॉंग ऑफ द फिल्डर कडून सुटलेला आहे. योगेश्वर पाटीलला मिळतं जीवदान. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद सध्या त्याला प्रदान होत असताना फॉर्च्यून ऑलवेज फेवर्स द ब्रेव. नशिबी नेहमी धाडसी माणसाची पाठराखण करत असता. आता फुल लेंथ उडवल्या समोर लफ केला लॉंग ऑफला. आणखीन एक धमाका. जितकी जास्त उंची तितका जास्त अंतर. बॉल होतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर छुमंतर षटकार. चला कॅप्टन पोहोचा जीजी स्पोर्ट्स मड आणि त्याचबरोबर वाफाले बिल लगेचच टॉस होतोय. नावा बनलेले आहेत 38. रनवे मध्ये आला व्यत्यय. पंच सांगतायत राज ठाकरे सर इट्स अ डेड बॉल. कॅच ड्रॉप 2 धावा तदनंतर आलेला समोर लॉंग ऑफला 6. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम सध्या करत असताना आघाडीसाठी अनस्टॉपेबल योगेश्वर पाटीलला आपण बघत आहोत ज्यांना 7 चेंडू 30 धावा बनवलेले आहेत. आणखीन एक जबरदस्त फटका धमाका. बॅटच्या स्लॉट मध्ये आलेला बॉल पाठवलाय लॉंग ऑनला पार्किंग प्लॉट मध्ये. वन मोर बिग हिट क्रॅकिंग इट ओव्हर द एंड ऑफ लॉंग ऑन षटकार. चला कॅप्टन उपस्थित व्हा. यानंतर लगेचच टॉस केला जाईल. उपस्थित व्हा संघनायक. विनंतीबद्ध सूचना आहे. वाफाळे बी संघनायक त्याचबरोबर जीजी स्पोर्ट्स मड संघनायक. धावा आपण बघत आहोत आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर. 22.00 धावगतीनं 44 बनलेले आहेत. 8 चेंडू 36 धाब्याचं योगदान आपण बघत आहोत योगेश्वर पाटीलचं. 5 षटकार 1 चौकार 450चा त्याचा बॅटिंग रेट. पार्टनरशिप जी अंबुजा सिमेंट पेक्षाही अतूट आणि अभेद्य सध्या आपण बघत आहोत ज्यामध्ये योगदान 4 चेंडू 8 सौरभ पाटील आणि त्या सोबतीनं 8 चेंडू 36 योगेश्वर पाटील. स्कोरिंग एरियाज वॅगन व्हील सध्या आपल्या स्क्रीनवर. कशा पद्धतीने ते फटके खेळले गेले कुठल्या एरियाला टार्गेट केलं गेलं. विराज गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक शेवटचं षटक. धावा 44 बनलेले आहेत. सौरभ पाटील सलामीवीर जो आघाडीसाठी दाखल झालाय सध्या स्टॅकर एंडला. हो पहिला बॉल वेस्ट ऑफ बाईट बीमर. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतो. 1 धाव. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव आता पूर्ण करण्यात आलेली आहे. सो बीमर +2 या एक्स्ट्रा 3 धावा ऍड होतील आणि एक्स्ट्रा 3 धावेनं स्कोर सध्या आपण पाहताय पोहोचल्या पुढे 47 धावा दाखल होतील. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्रीड बॉल आणि फ्रीड बॉल वरती फ्री चार हल्ला. हवाई यात्रा या बॉलवर केली एअर स्ट्राईक. चाललाय बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकाराबरोबरच सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या मॅच मध्ये करत असणारा संघ नंदा स्मृती खांडवल. 53 ऑन बोर्ड. बॅकफुटवर आले या वेळेला पुल केलाय गुल केलाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. अनस्टॉपेबल सौरभ पाटील शो सध्या सुरू झालाय आणि त्याचा तडाखा बसतोय टीम जानी स्पोर्ट्स वडपेला षटकार. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर शफल अक्रॉस होत आहेत
आणि सातत्यानं सफल होत असताना आपण बघत आहोत फलंदाज सौरभ पाटील. या दोनही फलंदाजांनी बेडिंग आणि क्लोदिंग घेऊन आता खेळपट्टीवरती तळ ठोकलेला आहे. 59 धावा आतापर्यंत बनवल्या. चेंडू 4 बाकी आहेत. पहिला डाव मार्गस्थ आहे. हवं तसं टायमिंग नाहीये. डीप मधून फिल्डर पोहोचतात काव कॉर्नरला. चांगलं बॅकअप मिळेल ते. एकच धाव सिंगल धाब्यानं स्कोर सध्या आपण पाहताय पोहोचलाय पुढे 60 ऑन बोर्ड. 60 धावा दाफलकावर. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू 3 षटकार जर आले तर वैयक्तिक अर्धशतक देखील साजरं होऊ शकतं योगेश्वर पाटीलचं. पाहायचंय आता त्याच्या बॅट मधून या डावाची सुरुवात तर दमदार झाली आहे पण फिनिशिंग टच कसा असेल. भिरकावलाय बॉल. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लांबच लांब दूरच दूर. आउट ऑफ द पार्क. लॉंगेस्ट हिट ऑफ द टुर्नामेंट सो फार. षटकार. गोलंदाजाची पिसा या दोन्ही फलंदाजांनी उकडून काढलेली आहेत. षटकारांना धावसंख्या पोहोचली ते डबल डिजिट 66. लोवर फुल टॉस समोर लॉंग ऑनला. आणखीन एक बहारदार फटका. पंचांचा नोचा इशारा आलाय. नो +6 या देखील येत आहेत. एकंदरीत 7 धावा फिक्स. सांघिक धावफलक आपण बघत आहोत 73. 73 धावा तर वैयक्तिक योगेश्वर पाटील 10 चेंडू 48 धावेची वादली विस्फोटक झंझावाती खेळी साकारतायत. तीनशे 5चा स्ट्राइक रेट. अर्धशतकासाठी 2 धाब्याची आवश्यकता. फ्रीट आहे. ओ फ्रीड बॉल आणि फ्रीड बॉलवर देखील आक्रमण. या बॉलवर देखील केली आहे एअर स्ट्राइक. हवाई हल्ला. आक्रमक पवित्रा आणि त्याचा परिचय मैदानात दिला. आणि या मुरबाडकर चषकातलं वेगवान अर्धशतक पाहायला मिळतंय ते योगेश्वर पाटीलचं. 11 बॉल नॉट आउट 54. 54 धावा त्यानं बनवलेले आहेत. 1 चौकार 8 षटकार. 490चा त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट. व्हॉट अ बॅटिंग. स्कोर आपण बघत आहोत 79. 79 धावा. या षटकात आतापर्यंत 35 धावा आलेल्या आहेत. सुजितदादा पाटील यांच्या वतीनं या झंझावाती अर्धशतकासाठी 2000चा कॅश प्राइज अनाउन्स होतोय. त्यांचं देखील आपण खोऱ्यात वेलकम. 11 चेंडू 54 धावा योगेश्वर पाटील. 8 चेंडू 23 धावा सौरभ पाटील. सांघिक धावसंख्या 79. 79. शेवटचा बॉल बाकी आहे. विराजनं या षटकात 5 चेंडूत 35 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर देखील शेवट समर्पक. शेवट गोड. मैदानामध्ये पहिल्या डावात केली आहे तोडफोड. योगेश्वर पाटीलनं पंजा कसलाय. पहिला डाव संपला. धावा बनलेले आहेत 85. 85. एक महत्वाची सूचना संयोजक समितीच्या वतीने आलेली आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी SP शाईन बाईक आपण देणार आहोत. त्याच कारणासह जी लेस अमाऊंट असेल ती 20,000 असेल. ही सूचना आपण लक्षात घ्या. HF100 जी मॅनेजमेंट कमिटीने डिक्लेअर केली होती ती कॅन्सल करून आता SP शाईन इंट्रोड्यूस केलेली. सो ही सूचना आपण लक्षात घ्या. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरसाठी फायनल काउंटलेस असेल ती 20,000 20,000. ही सूचना आपण लक्षात घ्या.
येस इट इज. आणि महत्वाची सूचना, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला डिपॉझिट जमा करावे लागेल, तदनंतरच बाईक तुम्हाला सुपूर्द केली जाईल. चला, यानंतर होणारा सामना संगणक उपस्थित व्हा जीजी स्पोर्ट्स मड आणि त्यांच्या विरुद्ध वाफाळे बी. जीजी स्पोर्ट्स मडचे संगणक उपस्थित झालेले आहेत. विनंती आहे, वाफाळे बी कॅप्टन आपण इमिडिएटली या. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. सांघिक धावसंख्येचा उच्चांक या स्पर्धेमध्ये स्थापित केलेला आहे. हायलाइट सध्या आपल्या स्क्रीनवर आपण बघत आहोत. कशा पद्धतीनं पहिल्या डावात स्ट्रोक लगावले गेले, कशा पद्धतीनं धावा बनल्या गेल्या. योगेश्वर पाटील तर अनस्टॉपेबल राहिला. एकच बॉल जो डॉट आला. टार्गेट 86, 86 धावेचं मोठं लक्ष. चला, संगणक उपस्थित व्हा. जीजी स्पोर्ट्स मडचे कॅप्टन उपस्थित आहेत, वाफाळे बीचे कॅप्टन उपस्थित आहेत. लगेचच टॉस केला जाईल. प्रणय शाण यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. पेंडिंग क्वालिफायर सामना यानंतर आपण कव्हर करणार आहोत. दुसरं सत्र सुरू होतंय. गोलंदाजीसाठी जयेश जोशी दाखल होत आहेत, तर बॅटिंगसाठी मात्र पोहोचत आहेत कल्पेश आणि त्यांची सोबत देतोय सागर. मोठं टार्गेट सेट झालेलं आहे, 86 टू विन. पाचव्या प्रत्युत्तर दाखल असा पलटवार मात्र कसा असेल नंदास्मृती खांडवलचा. धावा 86 बनलेले आहेत. कल्पेश व पहिला बॉल वेगवान होता, डीप होणारा फुल टॉस. चंडूबाटचा संपर्क झाला नाही. सिंगल धावेनं डाव सुरू होतोय. यापूर्वी तिसऱ्या षटकात विराटच्या विरुद्ध 41, 41 धावा येताना आपण पाहिलेले आहेत. एक्सपेन्सिव्ह ओव्हर सो फार इन दिस टुर्नामेंट. सागर स्टॅकर एंडला. बॅकवर्ड पॉइंटला साधा सोपा सहज झेल आणि पहिला धक्का बसतोय जानी स्पोर्ट्स वडपेला. सागर शून्याचा चष्मा घालून परत आहेत माघारी. फर्स्ट विकेट गोज डाऊन. ऑलरेडी धावसंख्येचा डोंगर सर करायचा आहे आणि त्यात पहिला मोहरा मात्र गारज झालेला आहे. आदित्य कवटे नवीन फलंदाज बॅटिंगसाठी दाखल होतोय. 86 धाबेचं मोठं लक्ष. 3 षटकात सर्वाधिक धावसंख्या या स्पर्धेमध्ये उभारण्याचा विक्रम आपण पाहिला नंदास्मृती खांडवल टीमच्या नावावर. खास करून योगेश्वर पाटील बरसलेले पाहायला मिळाले. 12 चेंडू 60 धाबेचं त्याचं योगदान आलं, ज्याने एका डावामध्ये एकंदरीत 9 षटकार लगावले. जबरदस्त झंझावती ते वादळ होतं. जीजी स्पोर्ट्स मडनं टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय स्वीकारलाय. मिसटाईप फटका मिड ऑन जज करतोय आणि जेल संपादित. आणखीन एक हादरा दिलाय जे जोशीनं. आदित्य कवटे आल्या पावली माघारी. दुसरा धक्का. धावसंख्या 1 लागोपाठचा दुसरा धक्का बसलेला आहे. आदित्य कवटे स्वस्तात माघारी परत आहेत.
नवीन फलंदाज विराज दाखल होतोय, ज्याच्या गोलंदाजीत पहिल्या सत्रात 41 धावा येताना आपण पाहिल्या. प्रत्येक बॉलवरती स्ट्राईक होत होती, हवाई हल्ला होत होता. आता पाहिजे त्याच्या माध्यमातून बॅटिंग मध्ये कशा पद्धतीनं योगदान दिलं जाईल. टार्गेट मोठं आहे पण अशक्य जरूर नाही. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि ते प्रयत्न आता या दुसऱ्या डावात रंजस करत असताना करावे लागेल. गोलंदाज जय जोशी आता विकेट अधिकच्या उंबरठ्यावर. हो, अपील स्ट्रॉंग आहे पण पंचांनी हाईट फॅक्टर विचारात घेतलेला आहे सिरीज. त्याच कारणासह स्पष्ट नकार. डॉट बॉलची झाले सांगता निधाव चेंडूची समाप्ती. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ओव्हर द विकेट आले होते जय जोशी. सिरीज हाईट फॅक्टर. त्याच कारणासह पंच राज ठाकरे सरांचा स्पष्ट इशारा आला. बॅट्समन इज सेफ, नॉट आउट. अवघी एक धाव. धावफलकावर 4 चेंडू टाकलेले जय जोशीनं. हो, लाईन पाहावी लागेल. इट इज वाईड डाऊन द लेग स्टिक. एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ऍड होईल आणि एक्स्ट्रा दाबेनं अतिरिक्त दाबेनं स्कोर आपण पाहताय सध्या पोहोचल्या पुढे तो 2 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 धावा धावफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात 84 धाब्याची अजून आवश्यकता. मॅच मध्ये विजय करतात. 14 चेंडू बाकी आहेत. प्रत्येक बॉलवरती षटकारच हवाय. हो, लाईन चांगली आहे. अपील स्ट्रॉंग. इट इज आउट. बॅटची कडा आणि फलंदाज बाद. विराज माघारी परततोय. पंचांची अखेर दाद आणि त्या दाद नंतर फलंदाज होते बाद. धक्का तिसरा. बॅटिंगसाठी पाहिलं तर पंकज पारधी दाखल होताना पाहायला मिळतात. पूर्णपणे मोरॉल डाऊन झालेला आहे. ज्या पद्धतीनं काउंटर अटॅक पहिल्या डावात झाला, गोलंदाजी महागडी राहिली. 85 धावा पहिल्या 3 षटकात खर्च करण्यात आला आणि ऑलरेडी पाठलाग करत असताना आपण बघत आहोत टॉप ऑर्डर असे 3 बॅटर आता माघारी परतलेले आहेत. जानी स्पोर्ट्स वडपेचे. हो, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू होता. ड्रिल करून दाखवतात पंकज पारधी. चेंडू बॅटचा संपर्क घडला नाही. बॅटिंग मध्ये जबरदस्त कामगिरी आणि तितकीच चांगली कामगिरी गोलंदाजीत. कंपॅरिझन सध्या आपल्या स्क्रीनवर. पहिल्या षटकात 23 धावा बनवल्या होत्या योगेश पारधी आणि सौरभ पाटील. योगेश्वर पाटीलचं ते झंझावती अर्धशतक पाहिलं, त्याची सोबत चांगली दिली सौरभ पाटीलला. पण प्रत्युत्तर दाखल मात्र 3 विकेट गमावल्यात पहिल्या षटकात. 2 माफक धावा धावफलकावरती आपण बघत आहोत. निखिल जाधव मागच्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार ज्यानं प्राप्त केला होता तो सध्या गोलंदाजीसाठी दाखल होतोय. षटक मार्गस्थ होते. दुसरं 12 चेंडू 84 धावा. 12 पैकी 12 षटकार जरी मारले तरी देखील हा सामना 12 धावेपासून तर गमावाच लागेल. पण पाच आता पराभवाचं अंतर कितपत कमी करेल, एक कडवी झुंज देईल का मैदानामध्ये संघ जानी स्पोर्ट्स वडपे. 12 चेंडू 84. ओ, फाईन स्वीप केला बॉल. फाईन लेगला बॅकअप आलंय. दोन्ही बॅटर एका साईडला रनआउटचा चान्स पण बॅकअप खराब आहे. पंचांचा सिग्नल येतो लेग बाच्या सिटीज. पायाचा संपर्क झाला होता. अतिरिक्त धाव स्कोर सध्या आपण बघत आहोत 3 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या डावात चौकार षटकारांची आतिषबाजी तर दुसऱ्या षटकात मात्र दुसऱ्या डावात दुसऱ्या सत्रात धावसंख्येचा दुष्काळ आपण बघत आहोत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. फ्रंट लेग पुढे आणला होता. समोर टाकलेला बॉल मात्र त्यावरही अपयशी राहिला फलंदाज पंकज पारधी. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 3 धावा. 10 चेंडू आता आवश्यकता 83 धावेची. फुल टॉस पण मिस टाइम. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतोय आणि जल संपादित. चौथा आदरा. पंकज पारधी परततोय माघारी. आणखीन एका विकेटचं पतन. स्कोर आपण पाहताय सध्या 3-4 विकेट पडलेले आहेत. फार मोठ्या संकटामध्ये आता सापडलेला आहे संघ जानी स्पोर्ट्स वडपे. नवीन फलंदाज संजय दाखल होतोय. बॅटिंग करता 9 चेंडू 83 धाब्याची आवश्यकता. यानंतरचा सामना जीजी स्पोर्ट्स मडनं जिंकला. टॉस फिल्डिंगचा त्यांचा निर्णय. वाफालेबीला पहिल्या डावात
बॅटिंग साठी इन्व्हाइट केलेले. नेक्स्ट मॅच बोथ टीम बी गेटिंग रेडी. जसा हा सामना संपेल जीजी स्पोर्ट्स मड आपल्याला फिल्डिंग सेट करावी लागेल. त्याचबरोबर टीम वाफाळे आपल्याला डगआउटचा ताबा घ्यावा लागेल ही सूचना लक्षात घ्या. सेकंड इनिंग मध्ये मात्र आतापर्यंत हवा तसा धावफलकाचा वेग आपल्याला पाहायला मिळाला नाही. धावा अवघ्या 3 बनलेल्या आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. मिस टाइम, सॉफ्ट डिसमिसल, कॉटन बॉलचा चान्स, संधी आणि तिचं सोनं. 5वा धक्का. अर्धा संघ गारद होतोय. आल्या पावली माघारी परततोय तर नौका फलंदाज संजय. आता निखिलला देखील विकेट टेकची संधी बनलेली आहे. पहिल्या षटकात संधी जयेश जोशीलाही होती पण पाहिजे आता निखिल जाधव तिचं सोनं करेल का. क्लीन बॉल, एसिड इज आउट. लेग स्टिक दाखवली आणि आता ती वाकवली. याचबरोबर विकेट हॅट्रिक. आणखीन एक नवा कीर्तिमान सामन्यात स्थापित होतोय. फलंदाज होतोय बाद आणि स्पर्धेतील ही पहिली विकेट हॅट्रिक एसिडीज. दिल्ली आणि डेहराडून जितकं दूर आहे तितका आता विजय दूर राहिलेला आहे जानी स्पोर्ट्स वडपे पासून. बॅटिंग साठी पाहिलं तर सौरभ दाखल होत आहेत. एका पाठोपाठ एक फलंदाज आता माघारी परतले आहेत. ऑलरेडी धावाही जास्त खर्च झाले आणि बॅटिंग डिपार्टमेंटची कामगिरी ही नाखुश, चिंताजनक आपण बघत आहोत. 7 चेंडू, आता आवश्यकता 83 धावेची. ओ स्विचिटचा अटेम्प्ट, रिवर्सचा पवित्र पण डॉट बॉल. षटक समाप्तीची घोषणा. मेडन ओव्हर, फक्त एकच धाव लेग बाय आलेले आय थिंक एसिडीज. मेडन ओव्हर विथ विकेट हॅट्रिक. आणखीन एक नवा कारनामा या स्पर्धेमध्ये निखिल जाधवचा आपण बघत आहोत. षटक संपली. 2 धावा बनलेल्या आहेत त्या 3 आणि सध्या परिस्थितीत आपण पाहिलं तर विजय आता फार दूर राहिलेला आहे. गोलंदाजांनी भरपूर धावा खर्च केल्या. आक्रमण त्याला रोखता आलं नाही योगेश्वर पाटील आणि सौरभ पाटीलचं. त्याच कारणास्तव या 86 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता पूर्णपणे दमछाक झालेले आपण बघत आहोत जानी स्पोर्ट्स वडपेची. अंतिम षटक, तिसरं षटक. गोलंदाज तयार योगेश्वर पाटील. पहिल्या डावाचा अर्धशतकवीर. ऑफ लाईट दिली, मिस टाइम फटका. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतोय. जेल संपादित. 7वा आदरा. तू चल मी आहे अशी परिस्थिती. आणखीन एका विकेटचं बदल. दाखल होतो राहुल. धावा 3, विकेट 7 पडलेले आहेत. सामना क्रिकेटचा सुरू आहे की फुटबॉलचा असा काहीसा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. कारण पहिल्या डावात दुथडी भरून वाहणारं धावफलक आपण पाहिलं नंदास्मृती खांडवलचं. तर दुसऱ्या डावात मात्र एका धाब्यासाठी संघर्ष सध्या सुरू आहे जानी स्पोर्ट्स वडपेचा. एकाच सामन्यात भरपूर सारे रेकॉर्ड, भरपूर सारे विक्रम या स्पर्धेमध्ये होत असताना आपण बघत आहोत. हो, लेग ब्रेक होता पण कंट्रोल नव्हतं. वाईड लाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाब्यानं स्कोर 4. 4 ऑन बोर्ड. शार्प इन स्विंगर. संधी दिली नाही फलंदाज राहुलला. धावा 4 बनलेले आहेत. 4 चेंडू बाकी आहेत. 7 फलंदाज माघारी परत आहेत. अजिबात आता इंटरेस्ट या रंचेस मध्ये राहिला नाही प्रेक्षकांना किंबहुना पाठीराख्यानं जानी स्पोर्ट्स वडपेच्या. एकतर्फी वर्चस्व या सामन्यात आपण बघत आहोत. मोठ्या धाब्याच्या फरकानं विजय संपादित करण्याच्या दिशेनं आगेकूच होत असताना संघ नंदास्मृती खांडवलची. व स्विचिटचा अटेम्प्ट, आतली कड आहे. शॉर्ट स्कोरले अंपायरच्या बाजूने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक उपस्थित होतोय, धाव नाही. आणखीन एक डॉट बॉल.
चला नेक्स्ट मॅच जीजी स्पोर्ट्स मड. जसा सामना संपेल आहात तिथून तुम्हाला फिल्डिंग साठी रेडी व्हायचं. ऑलरेडी वाफळे बी संघ डगआउट साठी उपस्थित झालेला आहे. डगआउट मध्ये बॅटिंग करता. लाईन पाहावी लागेल. नो बॉल. हे सिरीज ओव्हरस्टेप झालेत. पण जर सांगतायत राज ठाकरे सर एक अतिरिक्त धाव. विजय आता अगदी रुची शेपात पण विलंब. फ्रीड बॉल समोर बॉटमहॅनचा वापर करत असताना हेलिकॉप्टर स्टाईलने खेळतायत. एकच धाव. स्कोर आपण बघत आहोत सध्या 7 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट. 7ला 7 विकेट पडलेले आहेत. आता कुठेतरी लेवल झालेली आहे. शेवटचा बॉल. विकेट आली होती पण कॅच ड्रॉप झालेली आहे सिरीज. पंचांचा पुन्हा एकदा नोचा इशारा आलाय. नोचा सिग्नल आलाय. सो 2+1 या देखील एक्स्ट्रा 3 धावा ऍड होतील. स्कोर आपण बघत आहोत सध्या 10 ऑन बोर्ड. 10 धावा दाखल कवर. नेक्स्ट बॉल देखील फ्रीट असेल. फ्रीट स्टील अलाइव्ह. फ्रीट देखील आता डॉट. सामना संपतो. मॅच इज फिनिश. आणि सामन्यामध्ये निर्विवाद वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. ते नंदा स्मृती खांडवलचं मनपूर्वक अभिनंदन. नंदा स्मृती खांडवल फार दूरवरचा प्रवास करून संघ दाखल झाला होता. जानी स्पोर्ट्स वडपे टीमला देखील आपण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं अपकमिंग टुर्नामेंटसाठी देऊयात ऑल द बेस्ट. हँडशेक करा दोन्ही टीम. आणि तदनंतरच हे मैदान तुम्हाला सोडायचंय. जानी स्पोर्ट्स वडपे त्याचबरोबरीनं